तर मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना पुण्यातून तर तिसरा आरोपी सिद्धार्थ सोनवणे यास कल्याणमधून बीड पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। आता आरोपींची संख्या 8 झाली असून यामधला अजूनही मुख्य आरोपी कृष्णा आंधळे हा मात्र फरार होण्यात यशस्वी झालाय। घटनेच्या हत्येनंतर घुले सांगळे पोलिसांच्या जाळ्यामध्ये नेमके कसे अडकले याचा घटनाक्रम पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। 26 दिवस पोलिसांना आरोपींनी गुंगारा दिला। देशमुख यांची हत्या केल्यानंतर आरोपींना गुन्ह्याचं फारसं गांभीर्य नव्हतं। युट्यूबवर बातमी बघितल्यानंतर घटनेचं गांभीर्य लक्षात घेता सर्व आरोपी फरार झाले। सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, कृष्णा आंधळे हे घटनेनंतर रेल्वेनं गुजरातला गेले। 15 दिवस गुजरातच्या एका शिवमंदिरात या तिघांनीही मुक्काम केला। 3 दिवसांपूर्वी तीनही आरोपी वेगळे झाले। सुदर्शन घुलेजवळ पैसे 2 ते 3 दिवसांपूर्वी संपलेले होते आणि त्याचमुळे कृष्णा आंधळे हा पैसे नेण्यासाठी परत महाराष्ट्रामध्ये आला। एका व्यक्तीकडून पैसे घेऊन तो परत जाणार होता, परंतु त्याची वाट न बघताच घुले आणि सांगळे हे दोघेही पुण्याला आले। एका व्यक्तीला ते भेटणार होते, परंतु त्याआधीच पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतलं। आरोपी कृष्णा आंधळे मात्र फरार होण्यात यशस्वी झाला। त्याचा शोध सध्या पोलीस घेत आहेत।